नमस्कार मैत्रिणींनो, मी कविताच किचन आणि व्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर आता इथे आपण एक कढई घेतली. तुमच्याकडे जर छोटं ताट असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथे 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता गव्हाचं पीठ आपण गाळूनच घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने, कारण बरेचसे जण पीठ न गाळता घेतात ना, तर आपण चपात्यांना चालतं, पण हा पदार्थ बनवताना नक्कीच पीठ गाळून घ्या. म्हणजे तुमचा पदार्थ अगदी कुरकुरीत आणि छान असं बनून तयार होईल. त्यानंतर इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. जसं आपण चपात्यांचं कणिक करतो ना, तर त्या पद्धतीचं आपल्याला इथे कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा. तर बघू शकता मित्र-मैत्रिणींनो, तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या पद्धतीने आपण छान असा ह्याचा गोळा तयार करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, अगदी चपात्यांना बनवतो ना त्या पद्धतीचं बनवायचे, अगदी पातळही नाही आणि घट्टसरही नाही. तर हे बघू शकता व्हिडिओमध्ये. आता इथे आपण छान असा गोळा तयार झाल्यावर आपल्याला अजून पुढची प्रोसेस आहे ते पण आपल्याला करायचं आहे. तर इथे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे गोळ्याला आणि साधारण 5 ते 10 मिनिटं हा बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर इथे एक कढई घेतली आणि किसणी घेतली. इथे एक कच्चा बटाटा घेतलाय साल काढून. तर आणि तो आपण छान असा किसून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि बटाटा किसताना शक्यतो त्याचे असे लांब-लांब किस तयार होईल त्या पद्धतीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर खूप छान असा हा पदार्थ बनून तयार होतो. तुम्ही अगदी हा पदार्थ एकदा बनवला ना, तर पुन्हा-पुन्हा बनवाल आणि बाहेरचा समोसा, कचोरी सगळं विसरून जाल. आता बघू शकता इथे आपण बटाट्यांमध्ये स्टार्च असतो म्हणून आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये छान असा धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून घेतलं आणि धुवून स्वच्छ पिळून घेतलं आहे आणि बघू शकता आता इथे मी गाळणीमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण एक कांदा लांब असा कट करून घेतलेला आहे. तर कांदा कट करताना पुढचं टोक आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर इथे माझ्याकडनं राहिलं होतं, तर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला कट करून. कारण त्याच्यामुळे चव थोडीशी वेगळी लागेल म्हणून. आता बघू शकता इथे कांदा कट झाल्यावर आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. तर इथे मोठी प्लेट घ्यायची. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बटाटा घालून घेणार आहोत किसलेला आणि आपण स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटा. कारण आहे ना त्याच्यामध्ये स्टार्च असतो, तर ते खायला चव नाही लागणार त्याची व्यवस्थित. त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा. इथे कांदासुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने. तर मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता इथे कांदासुद्धा आपण इथे घालून घेतलेला आहे. त्यानंतर अजून काही साहित्य आहे ते पण आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे हिरवी कोथिंबीर असेल तर तीसुद्धा भरपूर प्रमाणात घाला. तुम्हाला आवडत असेल तर जास्तच घाला. त्यानंतर इथे आपण लवंगी मिरची 1 ते 2 अशा कट करून घेतल्या आहे. तर त्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेतल्या आहे. थोडंसं जिरं घालणार आहोत. तर जिऱ्यामुळे सुद्धा हा पदार्थ छान असा बनून तयार होतो. त्यानंतर इथे आपण चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तीसुद्धा नक्की घाला आणि चिली फ्लेक्स असेल तर ते सुद्धा घाला. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे हा गरम मसाला आहे. तर आणि गरम मसाला घातल्यानंतर तुम्ही इथे लाल चटणीसुद्धा घालू शकता. पण मी लहान मुलं खाणार होते म्हणून मी इथे लाल चटणीचा यूज केलेला नाही, कारण हिरवी मिरची आपल्याला काढता येते. ह्या पद्धतीने आपण असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता. आणि मोठे खाणार असतील तर नक्कीच चिली फ्लेक्स आणि लाल चटणी नक्की घाला. आता इथे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर इथे आपण जे कणिक तयार करून घेतले त्याचे 3 मोठे गोळे तयार करून घेतले होते मी. जसं आपण चपात्यांना कणिक करतो ना तसंच करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आता इथे पोळपाटवर आपण एक-एक गोळे तयार करून घेणार आहोत आणि याची छान अशी चपाती लाटून घेणार आहोत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल मैत्रिणींनो, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा, की तुम्ही व्हिडिओ माझा कुठून पाहत आहात. आता इथे आपण एक चपाती लाटून घेतलेली आहे. तर बघू शकता. चपाती लाटून झाल्यावर तुम्ही याच्यावर आपण हे छान असं सर्व मिश्रण पसरून घेणार आहोत, हे सारण भरून व्यवस्थित आणि खूप छान असा याचा पदार्थ तयार करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पोळीला चपातीला आधी टोमॅटो केचप लावून मग हे वरून घालू शकता किंवा मुलांना चीज वगैरे आवडत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं चीज किसूनसुद्धा घालू शकता. कारण अगदी चटपटीत बनून तयार होतं आणि मुलांना असं काहीतरी दिलं टिफिनला तर नक्कीच ते भाजी-पोळी ऐवजी हे नक्कीच फिनिश करून येतील. तर बघू शकता. आता इथे आपण कडा मोकळ्या सोडायच्या आपल्याला, कारण ह्याची व्यवस्थित घडी घालून घ्यायची म्हणून फक्त सारण आतल्या बाजूलाच भरायचे आणि कडा मोकळ्या सोडायच्या. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अ, बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. त्यानंतर अशी घडी आपल्याला करून घ्यायची आहे आणि पुन्हा असं त्याला दुमडून घ्यायचे, म्हणजे छान असं याचा रोल तयार होईल. तर ह्या पद्धतीने आपण ह्याचा रोल तयार करून घेणार आहोत मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही.
अगदी झटपट आणि कुरकुरीत बनून तयार होतो हा पदार्थ आणि लहान, मोठे सगळ्यांना आवडेल असा बनून तयार होतो. अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि हा पदार्थ जर तुम्ही एकदा बनवाल ना, तर मुलं पुन्हा-पुन्हा मागतील. माझे मुलं आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस मला हा पदार्थ बनवायला लावतात. त्यानंतर मी इथे पुन्हा एक दाखवत आहे तुम्हाला, म्हणजे लवकर लक्षात येईल, की ह्याची घडी प्रॉपर कशी करायची वगैरे ते. तर ह्या पद्धतीने आपण पुन्हा एक चपातीवर दाखवत आहे मी तुम्हाला. खूप सोपा आणि अगदी कमी वेळेत बनून तयार होणारं, अगदी तुम्ही मुलांना टिफिनला देणार ना, तर अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होतो. भाजी चपातीला वेळ लागतो, पण ह्या पदार्थाला अजिबात बनायला वेळ लागत नाही. तर ह्या पद्धतीने आपण ह्याचीसुद्धा घडी घालून घेत आहोत. तर बघू शकता, तर ह्या पद्धतीने मी इथे 3 रोल तयार करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे आपले 3 रोल तयार झालेले आहेत. आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण एक गाळणी ठेवून घेतलेली आहे, जी आपण पोहे वगैरे गाळायला घेतो ना, ती गाळणी घ्यायची आहे आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. म्हणजे आपला जे स्टीम करायला ठेवणार आहोत रोल, ते अजिबात चिटकणार नाही. तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हे रोल आपल्याला ह्याच्यावर स्टीम करून घ्यायचे. जर तुमच्याकडे इडली पात्र असेल, तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही हे पदार्थ स्टीम करू शकता. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं वाफवून घेणार आहोत. तर आता इथे आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि साधारण 10 मिनिटं छान असं वाफवून घेणार आहोत. अगदी कमी वेळेत ते छान वाफवून होतात. आता इथे एक बाउल घेतलेला आहे मी आणि बाउलमध्ये 2 ते 3 चमचे इतकं गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आणि ह्याचा आपल्याला छान असा गोळ तयार करून घ्यायचे. तर ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. तर ह्याचा छान असा घोळ म्हणू शकता तुम्ही, घोळ तयार करून घ्यायचा आहे किंवा बघू शकता ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून एक स्लरी बनवून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची स्लरी बनवायची आहे. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तर नक्कीच सांगा मैत्रिणींनो. आता इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. तर आता इथे आपले रोलसुद्धा छान स्टीम झालेले आहेत. तर मी ते थोडा वेळ थंड होऊ दिले. साधारण 10 मिनिटे तरी थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर आपण स्लरीसुद्धा बनवून घेतलेली आहे. थंड झाल्यावर आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर कट करताना आपल्याला एक रोलचे 3 कट करून घ्यायचे असे ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुम्हाला जर हवं असेल त्या आकारात तुम्ही कट करू शकता. तुम्हाला जर स्क्वेअर शेपमध्ये हवे असतील तर तसं करा. इथे मी ट्रायंगल शेपमध्ये कट केले. म्हणजे मुलांना समोसा वगैरे असं काही आवडतं ना, त्याच्यामुळे मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट केलेले आहेत. तर बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरवडीचा शेपसुद्धा करू शकता किंवा सरळ-सरळ कट करू शकतात. खूप छान असा हा पदार्थ बनून तयार होतो. तर बघू शकता इथे आपण ट्रायंगल शेपमध्ये कट केलेले आहेत. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे, की अजून एक थोडं वेगळं कसं कट करता येईल. तर इथे आपण सरळ-सरळ असे एकाचे 2 असे भाग केलेले आहेत. तर ह्या पद्धतीने मी 2 रोल कट करून तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला ह्या स्लरीमध्ये हे डिप करून घ्यायचे. डिप करून झाल्यावर आपल्याला चमच्यानेच उचलून मग आपल्याला गरम तेलामध्ये घालायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मैत्रिणींनो. आता इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल छान असं तापलेलं आहे आणि अजून एक आहे मैत्रिणींनो, जेव्हा आपण हे तेलात घालतो ना, तर ते खूप उडतं कारण आपण त्याला गव्हाचं हे स्लरी बनवलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते खूप पातळ असतं. तर थोडंसं तुम्ही तेलामध्ये घालताना थोडंसं सांभाळून आणि शक्यतो चमच्यानेच घाला, हाताने घालू नका. आता बघू शकता सुंदर कुरकुरीत असा हा आपला स्नॅक्स बनवून तयार होतो. तर नक्की करून बघा. तुम्हाला कमी वेळ असेल तेव्हा बनवू शकता किंवा असं रविवारी वगैरे पोहेंऐवजी नाश्त्याला सुद्धा हा प्रकार करू शकता. तर खूप सुंदर असा बनून तयार होतो आणि चवीला तर खूप भन्नाट असा लागतो. तर मैत्रिणींनो, एकदा नक्की करून बघा. माझ्या मुलांना तर हा पदार्थ इतका आवडतो, की खूप भन्नाट लागतो आणि ह्याच्यासोबत तुम्ही शेजवान चटणी म्हणा किंवा सॉस किंवा घरातली एखादी चटणीसुद्धा खाऊ शकता. खूप छान असा पदार्थ बनून तयार होतो. तर इथे मी तुम्हाला आणि हे जेव्हा आपण हे स्नॅक्स तळतो ना, तर आपल्याला 1-1, 2-2 करूनच तळायचे आहे. कारण मग ते प्रमाण व्यवस्थित तळलं जाणार नाही आणि मग ते एक कच्चं एक असं होईल. त्याच्यामुळे मग तळताना थोडंसं 1-1, 2-2 पीसेसमध्येच तळा. तर बघू शकता आणि शक्यतो गॅस कमीच राहू द्या. सुरुवातीला तापलेलं असतं तेल, त्याच्यामुळे कमी गॅसवर छान असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान असं तळून घ्या. तर बघू शकता सुंदर कुरकुरीत क्रिस्पी असा आपला नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. अगदी कुरकुरीत असा बनून तयार झालेला होता. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.